मित्रांनो, बरेचदा ना तुम्ही ऐकलं असेल की एआय हे फ्युचर आहे. एआय आपली जॉब घेणार आहे आणि एआय हे काहीही करू शकतं. पण एवढं सगळं असूनही, लोकांना हे सगळं माहीत असूनही आज पण बऱ्याच लोकांना एआय म्हणजे काय आहे हेच माहीत नाही. म्हणजे ते ChatGPT सारखे टूल्स यूज करतात, पण ॲक्चुअल मध्ये एआय काय आहे आणि कसं वर्क करतं हे बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि त्यामुळेच आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की एआय काय आहे, एआय कसं वर्क करतं, एआय काय करू शकतं, काय नाही करू शकतं आणि एआयचं फ्युचर काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आणि व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याच्या आधी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. तर सगळ्यात पहिलं आपण बेसिक्स पासून स्टार्ट करूया की एआय म्हणजे काय. तर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे काय की एक असं सिस्टम जे डाटा आणि अल्गोरिदमचा वापर करून आधी स्वतः शिकतं, विचार करतं आणि नंतर एक डिसिजन तयार करतं, आपल्या माणसांसारखंच. आणि याचं सगळ्यात सोपं उदाहरण सांगायचं झालं तर जसं की तुम्ही जर यूट्यूब ओपन केलं तर ओपन केल्या तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतात फ्रंट पेजला. आणि ते व्हिडिओज सिमिलर असतात तुमच्या इंटरेस्टनुसार. म्हणजे तुम्ही जे सतत बघत असता ना, तेच तशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतात. आणि हे पण एक प्रकारे एआयच आहे जे आपल्या बिहेवियरला, आपल्या पॅटर्नला आणि आपल्या डाटाला स्टडी करतं आणि एक चांगला रिझल्ट देत असतो. आता जाणून घेऊया की एआयचं सगळ्यात पॉप्युलर टूल ChatGPT ऍक्च्युअल मध्ये कसं वर्क करत असतं. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ChatGPT लार्ज अमाऊंट ऑफ डाटा, म्हणजे खूप जास्त डाटाने ट्रेन केलं जात असतं. म्हणजे त्याच्यामध्ये पुस्तकं असतील, वेबसाईट असतील किंवा आपण जे ChatGPT सोबत कन्व्हर्सेशन करतो ना, तर त्याच्यामधून पण ChatGPT ट्रेन होत असतं. आता तुम्ही जेव्हा ChatGPT वर काही सर्च करता, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ChatGPT वर सर्च केलं हाऊ टू ग्रो ऑन यूट्यूब, हे सर्च केल्याच्या नंतर ChatGPT असं कधीच करत नाही की तो गुगलवर जाऊन डाटा घेऊन आपल्याला प्रोव्हाइड करतो. असं नाही करत. तो काय करत असतो, ChatGPTला जो डाटा प्रोव्हाइड केला आहे, जो बिहेवियर, जो पॅटर्न प्रोव्हाइड केला आहे, ज्याच्यातून तो शिकला आहे, त्याच्यानुसार आपण जे सेंटेन्स टाईप केलं आहे तो प्रेडिक्ट करतो की या सेंटेन्सनुसार हाऊ टू ग्रो ऑन यूट्यूबच्या नंतर असे कोणते शब्द आहेत, कोणते वाक्य आहेत जे सूट होतात, जे मॅच करतात, हे ते प्रेडिक्ट करतो आणि त्याच्यानुसार तो वर्ड बाय वर्ड, सेंटेन्स बाय सेंटेन्स टाईप करत असतो आणि आपल्याला एक रिझल्ट देत असतो. आणि त्याच्यामुळेच जे ChatGPTचं जे कन्व्हर्सेशन आहे ते रिअल वाटत असतं. आणि बघायला गेलं तर एआयचा आपल्या जीवनात एवढा समावेश झाला आहे ना की प्रत्येक गोष्टीमध्ये आपले एआय आहे. आता तुम्ही म्हणसाल की मी तर कुठले एआयचे टूल वापरत नाही, ChatGPT वगैरे मी काय वापरत नाही. तुम्ही जरी वापरत नसला तरी पण आपल्या दररोजच्या लाईफमध्ये एआयचा समावेश झालेला आहे ऑलरेडी. जसं की मी एक्झाम्पल दिलं यूट्यूबचं, की जसं आपण यूट्यूब ओपन करतो तर आपल्याला आपल्या आवडीचे व्हिडिओज रिकमेंड होतात. इंस्टाग्रामवर पण रील्स बघितले तर आपल्या आवडीचेच रील्स येत असतात की जे आपल्याला आवडतात. हे काय आहे? हे पण एक प्रकारचं एआयच आहे की जे ट्रेन झालेलं आहे आपल्या बिहेवियरला फॉलो करून. आपण काय बघतो, आपल्या आवडीनिवडी काय हे बघून ते रील्स आणि यूट्यूब व्हिडिओ सजेशन करत असतात. ॲमेझॉन पण तुम्हाला प्रोडक्ट तशाच प्रकारे सजेस्ट करत असतं. आणि या सगळ्या गोष्टीच एआयच आहे एक प्रकारे. आणि हे एआय हे काय, जसं सांगितलं मी की जादू नाही किंवा सायन्स नाहीये, हे एक स्मार्ट सिस्टीम आहे जे आपल्या रोजच्या जीवनात आलेलं आहे. आता बघूयात की एआय नेमकं काय काय करू शकतो. तर एआय अशा खूप साऱ्या गोष्टी करू शकतो, जसे की कॉन्टेंट राईट करू शकतो, क्वेश्चन आन्सर देऊ शकतो, कोणतीही लँग्वेज असेल ती ट्रान्सलेट करू शकतो, इमेज जनरेट करू शकतो, कोडिंगमध्ये मदत करू शकतो, डाटा अनालाइज करू शकतो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे एआय करू शकतो. आणि त्यामुळे जर तुम्ही बघितलं ना, एआयचा वापर हे जास्त करून विद्यार्थी असतील, कॉन्टेंट क्रिएटर असतील किंवा प्रोफेशनल असतील, ते जास्त करून आपल्या दररोजच्या जीवनात वापरत असतात. आता आपल्याला माहिती आहे की एआय काय काय करू शकतो, पण एआय काय काय नाही करू शकत हे तुम्हाला सांगतो. आता एआय हे पॉवरफुल आहे पण परफेक्ट नाहीये. आणि एआय काय काय करू शकत नाही, तर एआय माणसांप्रमाणे जजमेंट देऊ शकत नाही. आता असं का, तर एआय हे डाटा बेस्ड आहे. तो विचार करून उत्तरं देत नाही, तर त्याच्याकडे जो डाटा आहे त्यानुसार तो उत्तरं देत असतो. त्याच्यामुळे तो माणसांप्रमाणे जजमेंट देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एआय हे किती जरी झालं तरी एक सिस्टीम आहे, एक मशीन आहे. ते माणसांसारखे इमोशन समजू शकत नाही. त्याचप्रमाणे एआय नाही का, तो रिअल टाइम डाटाला फॅक्ट चेक करू शकत नाही. म्हणजेच काय की एआय काय आहे की त्याच्यामध्ये एक डाटा स्टोअर केला आहे, तो पॅटर्न आणि बिहेवियरला स्टडी करतो आणि जे उत्तरं देतो त्याच्याकडे जो डाटा सेव्ह आहे त्याच्यानुसार तो उत्तरं देत असतो. मग जर आज कोणती घटना घडली
आणि आपण लगेच जर चॅट जीपीटीला किंवा कोणत्याही AI मॉडेलला विचारलं ना, तर तो ॲक्युरेट उत्तर देऊ शकणार नाही किंवा रिअल टाइम फॅक्ट चेक करून उत्तर देऊ शकणार नाही. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे AI किंवा कोणतंच मॉडेल आपल्याला 100% ॲक्युरेसीची गॅरंटी देऊ शकत नाही. आता असं मी का म्हणतोय, कारण आता AI कडे जो डाटा स्टोअर आहे त्याच्या बेसिसवर तो उत्तरं देणार, बरोबर. पण जो डाटा त्याच्याकडे सेव्ह नाहीये आणि त्याच्या रिलेटेड आपण जर कुठला प्रश्न विचारला तर तो आपल्याला चुकीचेच उत्तरं देणार. आता तुम्ही जेव्हा पण प्रश्न विचारले असतील तुम्हाला बरोबर उत्तरं भेटली असतील, म्हणून तुम्हाला वाटत असेल की असं तर होऊ शकणार नाही कारण AI कडे सगळंच असेल. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपल्या यूट्यूबवर एक चॅनल आहे पवन दीक्षित नावाने, तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सापडेल. आणि तिथं आपला एक रिसेंट व्हिडिओ आहे संयुक्त महाराष्ट्राची लढाई, जो अराउंड 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे. एवढा डिटेलमध्ये मी रिसर्च करून ते केलेलं आहे. आणि जेव्हा मला त्या व्हिडिओच्या रिलेटेड मला गरज होती रिसर्चसाठी, तेव्हा मी चॅट जीपीटीचा वापर करायचा प्रयत्न केलेला आणि त्याच्यावर मी विचारत होतो प्रश्न. पण अनेकदा जे मी विचारलं आहे त्याच्या रिलेटेड चॅट जीपीटी करून मला प्रत्येक वेळा चुकीचेच उत्तरे भेटले. आणि हे खरं झालेलं आहे. कारण आणि त्याच्यामध्ये जो पण मी रिसर्च केलाय, कोणतीच रिसर्च मी AI आणि चॅट जीपीटी वरून घेतली नाही. प्रत्येक गोष्ट पुस्तक आणि मी स्वतः स्टडी करून केलेला आहे. कारण चॅट जीपीटीकडे असे बरेच इन्सिडेंट आहे ना, त्याची माहिती नाहीये आणि जेव्हा त्याच्याकडे माहितीच नाहीये पण त्याला उत्तर द्यायचंय, तर ते काय करणार, काहीतरी माहिती देणार आणि जी माहिती 100% बरोबर नसणार. त्याच्यामध्ये कधी डेटचं चुकणार, कधी ते आकडा चुकणार हुतात्म्या लोकांचा, अशा गोष्टी घडत असतात. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की AI हे 100% ॲक्युरेसी देऊ शकत नाही. आणि अशा अनेक गोष्टी आहेत जे AI करू शकत नाही, जे माणसं करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, AIचं फ्युचर काय आहे. आणि जेव्हा पण AIच्या फ्युचर बद्दल बोललं जातं तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो, जो सर्वात मोठा प्रश्न आहे की AI आपली जॉब तर घेणार नाही ना. पण खरी सत्यता तर ही आहे की AI माणसांची जॉब घेणार नाही, पण त्या माणसांची जॉब घेणार नाही जे लोक आपल्या कामात AIचा वापर करतात. पण त्या लोकांची जॉब नक्कीच घेईल जे लोक आपल्या कामात AIचा वापर करणार नाही. जसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आज जर तुम्ही कोणत्याही मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये गेला असाल तर तिथे खूप सारे मशिनी असतात जे ऑटोमॅटिक प्रोडक्ट तयार करत असतात, ऑटोमॅटिक काम करत असतात. आणि मशिनी येण्याच्या आधी खूप सारे लोक ते काम करायचे. आता जिथं 100-150 लोक लागतात तिथं जर एक मशीन त्या 100-150 लोकांचं काम करत असेल तर लोक काय प्रेफर करणार, मशीनच प्रेफर करणार. पण ती मशीन चालवण्यासाठी पण माणसाचीच गरज लागते. मग त्यासाठी तसंच AIचं आहे. जर तुम्ही AIचा वापर आपल्या कामात गेला तर AI वापरण्यासाठी पण कोणाची गरज आहे, माणसांचीच गरज आहे. आणि जर तुम्ही AIचा वापर केला नाही तर काय सांगता येते, AI तुमची जॉब पण घेऊ शकतं. तर फायनली आता तुम्हाला समजलंच असेल की AI नेमकं काय आहे, कसं वर्क करतं आणि त्याचं फ्युचर काय आहे. आणि यावरून एक गोष्ट लक्षात येते की AI हे काय जादू नाहीये किंवा एक रोबोटिक ब्रेन नाहीये, तर AI हे एक सिस्टीम आहे जे डाटा, पॅटर्न, बिहेवियर याच्यामधून ट्रेन केले गेलं आहे, जे प्रेडिक्ट करतं आणि आपलं एक स्मार्ट उत्तर देत असतं. आणि या सगळ्या कन्क्लुजन नंतर मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुमच्या कामामध्ये जेवढा जास्त होईल तेवढा AIचा वापर करा. आता बरेचदा असं होते की तुम्हाला असं वाटेल की आपल्या कामात तर AIचा काही वापरच नाहीये. जरी आज तुमच्या कामात AIचा जर वापर होत नसेल तरी देखील चॅट जीपीटी असतील किंवा वेगवेगळे जे टूल्स असतील इमेज जनरेशनसाठी, या गोष्टी ट्राय नक्कीच करा, जेणेकरून आपल्याला ॲटलिस्ट माहीत तरी असेल की AI नेमकं काय आहे, टूल्स काय आहे, चॅट जीपीटी कसं वर्क करतं. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी वापराल त्या गोष्टी तुमच्या हॅबिटमध्ये येतील, तुम्हाला सवय लागेल आणि तुम्हाला मजा येईल. चॅट जीपीटी वगैरे तुम्ही एकदा वापरून बघा, खूप मजा येईल तुम्हाला. खूप इंटरेस्टिंग टूल आहेत इमेज जनरेशनसाठी वगैरे आणि खूप काही तुम्हाला शिकायला पण भेटेल, नवीन गोष्टी माहीत पडतील. त्यामुळे जेवढा होईल तेवढा AIचा आपल्या रोजच्या जीवनात वापर करा, ते शिका. कारण AI हे पॉवरफुल टूल आहे, येणाऱ्या काळात याची खूप गरज वाढणार आहे. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच असेल की किती माहितीपूर्ण व्हिडिओ होता आणि तुम्ही खूप काही शिकलाच असाल. आशा करतो की माझ्याकडून मी तर 100% देऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून आपण कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ करू शकता हे देखील कमेंट करून नक्की सांगा. लवकरच आपण त्याच्यावर पण व्हिडिओ करू. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.